हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 29 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम मोठा धमाका झालाय। आजपर्यंत आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलाय। पद्माने मनाशी पक्क ठरवलंय की ती आता विक्रांत विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आणि विक्रांतला तिला धडा शिकवायचा आहे। फक्त विक्रांतलाच नाही तर हर्षवर्धनला सुद्धा तिला धडा शिकवायचा आहे। मग हे सगळं घडलं तरी कसं? तर मैत्रिणींनो, घडलं असं की हर्षवर्धन हा पद्माच्या घरी गेला होता आणि त्याने पद्माला धमकी दिली की विक्रांत हा माझा होणारा जावई आहे आणि तू माझ्या उपकाराखाली दबली आहे। तुला पैसे हवे असतील तर पैसे घे, पण माझ्या जावयाविरुद्ध पोलीस तक्रार करायची नाही। हे सगळं तू पैशांसाठी करतीये। आणि हे सगळं ऐकून पद्माला खूप वाईट वाटलं। तिला मोठा धक्का बसला। हा हर्षवर्धन माझ्या अब्रूची किंमत पैशाने करतोय, ते सुद्धा 2 लाख रुपये मला देतोय आणि तक्रार करू नको असं सांगतोय। स्वतःच्या नालायक होणाऱ्या जावयाला निर्दोष आणि चांगला मुलगा म्हणतोय आणि मला पैशांसाठी तू हे सगळं केलंस, स्वतःची अब्रू वेशीवर टांगली असं बोलतोय। त्यामुळे पद्माचा स्वाभिमान दुखावला गेला आणि पद्माने ऊर्जाला सांगितलं की आता माघार नाही, आता थांबायचं नाही, आता मी त्या विक्रांत विरुद्ध पोलीस तक्रार करणारच आणि त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळवून देणारच। म्हणजेच सगळा जो हर्षवर्धनने प्लॅन बनवला होता तो उलटा पडलाय। मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच हर्षवर्धन हा पद्माला विचारतो, पद्मा आता गोष्ट इथपर्यंत आलीये तर मला खरं खरं सांग, तुझ्याबरोबर हे सगळं कुणी केलं, त्याचं संपूर्ण नाव काय आहे? तेव्हा पद्मा हर्षवर्धनला सांगते, साहेब त्याचं नाव विक्रांत शिर्के असं आहे। आणि हे ऐकून हर्षवर्धनला जबर धक्काच बसतो। तर दुसरीकडे पद्मा ही शौर्यला विचारते, शौर्य ती मुलगी ना याच चाळीमध्ये राहते, तिचं नाव पद्मा शिंदे आहे आणि मी तिलाच भेटायला आली आहे। तेव्हा शौर्यला मोठा धक्काच बसतो, कारण शौर्यला एवढ्या वेळ माहीत नसतं की पद्मा ही कोण आहे नेमकी। आणि ज्या केसमध्ये ऊर्जाने आपल्याला साक्ष द्यायला सांगितली आहे, ऊर्जा आणि हर्षवर्धन ज्या केसबद्दल एकमेकांशी लढताय ती पद्मा आहे, पद्मा कदम आहे, आपल्या घरात काम करणारी मोलकरीण। हे आत्तापर्यंत शौर्यला माहीतच नसतं, त्यामुळे त्याला मोठा धक्काच बसतो। ऊर्जा ही शौर्यला म्हणते, शौर्य एक काम करतो का, तू आता येथे आलाय ना तर माझ्याबरोबर चल, पद्माला भेट। मी पद्माला सांगितलंय की एक मुलगा तुझ्या बाजूने साक्ष देणार आहे। जेव्हा ती पाहिल की तू साक्ष द्यायला तयार आहेस आणि तुझा कॉन्फिडन्समुळे तिलाही कॉन्फिडन्स मिळेल आणि ती नक्कीच पोलिसांमध्ये तक्रार करेल। पण शौर्यला माहीत असतं की आपण जर समोर आलो तर आपलं काही खरं नाही। त्यामुळे तो ऊर्जाला म्हणतो, नाही ऊर्जा, मला थोडं महत्त्वाचं काम आहे कोर्टात, आधीच उशीर झालाय, त्यामुळे मला नाही थांबता येणार, मी जातो। तर ऊर्जाला तो विचारतो, तुला ते मेडिकल रिपोर्ट्स भेटले का? ऊर्जा म्हणते, हो मला मेडिकल रिपोर्ट्स भेटले आणि आता याच मेडिकल रिपोर्टचा वापर करून मी पद्माला कन्व्हिन्स करेल की तू पोलीस कंप्लेंट कर। तेव्हा शौर्य मात्र चांगलाच घाबरलेला असतो, त्याचा खूप मोठा गोंधळ झालेला असतो की या केसमध्ये पद्मा कशी इन्व्हॉल्व आहे आणि पद्माचा विनयभंग कोणी केला असेल। माझे वडील हर्षवर्धन जहागीरदार कोणासाठी त्या पद्माला भेटायला आले आहेत, ते कोणाची केस लढताय, नक्की गुन्हेगार कोण आहे हाच प्रश्न शौर्यला पडतो। तर इकडे हर्षवर्धन हा चक्क पद्माला म्हणतो, कोण? विक्रांत शिंदे? आमदार शिंदेंचा मुलगा विक्रांत शिंदे? हे तर शक्यच नाहीये, त्याला तर मी लहानपणापासून पाहत आलोय, तो तर किती चांगला मुलगा आहे, एकदम निर्व्यसनी आहे, एकदम नाक खाली घालून चालणारा, कधी कोणत्या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहत नाही, आणि तू हे सगळं काय बोलतीये? तेव्हा पद्मा रडू लागते आणि म्हणते, साहेब तुम्ही हे काय बोलताय, हे सगळं विक्रांतनेच केलंय, त्यानेच माझ्या अंगावर हात टाकला। पण पद्माचं हे वाक्य पूर्ण होणार त्याच आधी हर्षवर्धन तिच्यावर जोरात ओरडतो आणि म्हणतो, शट अप, तोंड बंद ठेवायचं, तुला माहितीये ना मी बोलत असल्यावर कुणीही मध्ये बोललेलं मला आवडत नाही, मग माझं वाक्य पूर्ण होण्याआधी तू का बोलतीये? आता तू मला शिकवणार का की विक्रांत कसा आहे आणि तो काय करू शकतो? लहानपणापासून त्याला मी पाहतोय, तो माझा होणारा जावई आहे, माझ्या मुलीचा होणारा नवरा, आणि तू त्याच्यावर आरोप लावतेस का? म्हणजे मी तुझ्यावर इतके उपकार केले, लहानाची मोठी तू आमच्या घरात झाली, तुझे आईबाप सुद्धा माझ्याच घरी काम करायचे, तुला इतका पैसा मी पुरवला, आणि आता तू माझ्या जावयावर आरोप लावतेस का की त्याने तुझा विनयभंग केला, आणि हे सगळं तू पैशांसाठी करतीये हे मला माहितीये। हे ऐकून
पद्माला मोठा धक्काच बसतो की हर्षवर्धन हा चक्क विक्रांतची बाजू घेतोय. विक्रांतबद्दल एवढं सत्य समजल्यानंतर सुद्धा तो पद्मा खोटं बोलतीये असं ठरवतोय. पद्मा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, नाही साहेब मी खरं बोलते, हे सगळं विक्रांतनेच केलंय. तर हर्षवर्धन तिला म्हणतो, तुला हे सगळं त्या नवख्या वकिलींबाईने, त्या ऊर्जा शिंदेने सांगितलंय ना. मला माहिती आहे असे नवखे वकील फक्त पैसा कमवण्यासाठी हे सगळं करत असतात आणि ती सुद्धा हे सगळं फक्त पैसा कमवण्यासाठीच करतीये. तिने तुला सांगितलं असेल की मोठा बकरा आहे, आमदाराचा मुलगा आहे आणि त्यात तो माझा होणारा जावई, म्हणजे पैसे लुबाडण्याची चांगली संधी आहे. हे सगळं तिने तुला सांगितलं असेल ना. म्हणजे तिचा थोडा हिस्सा आणि तुझा थोडा हिस्सा. मग झाली तयार तू तक्रार करायला आणि हे सगळं नाटक करतेस तू. हे ऐकून पद्माला जबर धक्काच बसतो. हर्षवर्धन चिडून म्हणतो, तुला पैसाच हवाय ना, मी देतो तुला पैसा, किती लागतो तेवढं सांग. असं म्हणून तो हळूहळू त्याच्या या काळ्या कोटमधून प्रत्येक खिशात हात घालतो आणि 50-50 हजाराच्या गड्ड्या काढतो आणि ऊर्जासमोर हे 2 लाख रुपये ठेवतो. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. तो ऊर्जाला म्हणतो, हे 2 लाख रुपये घे आणि तोंड बंद ठेवायचं. हे प्रकरण येथेच मिटवायचं. पोलिसात जायचं नाही, कोर्टात केस उभी करायची नाही. मला ही केस कोर्टात उभी राहायला नकोय. हे प्रकरण येथेच मिटवायचं आणि हे पैसे घ्यायचे. पद्माला जबर धक्काच बसतो. ज्या हर्षवर्धनला आजपर्यंत ती साहेब साहेब म्हणायची, जो हर्षवर्धन तिच्यासाठी देव होता, ज्या हर्षवर्धनने तिच्या आईबाबांना कोरोनाच्या काळामध्ये पैशांची मदत केली होती, तोच हर्षवर्धन चक्क आपल्या अब्रूची किंमत पैशांमध्ये करतोय. आपल्याला 2 लाख रुपये देऊन तोंड बंद ठेवायला सांगतोय. हे पाहून पद्माला जबर धक्का बसतो. ती खूप दुःखी होते, रडू लागते आणि म्हणते, साहेब तुम्ही माझ्या अब्रूची किंमत पैशात करताय का. हर्षवर्धन ओरडून म्हणतो, मी नाही करत आहे, तू केलीये, कारण तू खोटी केस उभी केलीये. तू माझ्या होणाऱ्या जावयावर खोटा आरोप लावतीये. विक्रांतने असं काहीच केलं नाहीये. तुलाच असं वाटलं असेल ना की आता लग्न होणार आहे, साहेबांच्या घरी सगळीकडे मोठी चर्चा झाली आहे, समाजात नाव असलेला मुलगा आहे, आमदाराचा मुलगा आहे, मग मस्त पैसे लुबाडायचा चांगला चान्स आहे. त्या ऊर्जा शिंदेच्या साथीने तूच हा सगळा प्लॅन बनवला. त्यामुळे तुझ्या अब्रूची किंमत मी नाही पैशात केली, ती तूच केली आहे. हे ऐकून पद्माला खूप वाईट वाटतं की खरंच हर्षवर्धनला ती आजपर्यंत काय समजत होती आणि हा हर्षवर्धन काय. तर इकडे ऊर्जा ही शौर्यशी बोलत असते. त्याच वेळेस तिला एका क्लायंटचा कॉल येतो. हा महत्त्वाचा कॉल असतो आणि ती शौर्यला सांगते, मी तुला नंतर भेटते. शौर्य हा सुद्धा एका क्लायंटशी बोलण्यासाठी तेथून निघून जातो. तर हर्षवर्धन हा पद्माला पुन्हा पुन्हा इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो. एवढ्या वेळ पद्मावर पैसे लुबाडण्याचा आरोप करणारा हर्षवर्धन तिला जुन्या गोष्टींची आठवण करून देतो की मी तोच हर्षवर्धन आहे ज्याने आजपर्यंत तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा सांभाळ केला. कोरोनाच्या काळात तुझे बाबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा त्यांचा खर्च कुणी केला आणि आज माझ्या मुलीचं लग्न होतंय, तिच्या हातावर मेहंदी सजणार आहे, ती तिच्या सासरी जाणार आहे, तर तू तुझ्या तीर्था दिदीच्या होणाऱ्या नवऱ्यावरच असा घाणेरडा आरोप लावतीये. पद्मा तुला लाज नाही का वाटत. तू मी केलेले उपकार विसरलीस का. तू असं कसं वागू शकते. हे ऐकून पद्माला खूप वाईट वाटतं. हर्षवर्धन तिच्यासमोर हे 2 लाख रुपये ठेवतो आणि म्हणतो, तुला अजून किती पैसे हवे आहेत ते सांग, मी तुला अजून पैसे द्यायला तयार आहे, पण यानंतर पुन्हा कधीही विक्रांतचं नाव काढायचं नाही. हे प्रकरण येथेच संपवायचं. असं म्हणून तो पैसे तेथे ठेवतो आणि बाहेर पडतो. पद्माला खूप वाईट वाटतं. हर्षवर्धन चक्क तिच्या अब्रूची किंमत पैशांमध्ये करतोय म्हणून ती खूप दुःखी होते आणि त्याच्याकडे रागारागाने पाहत असते. पण एवढा वेळ दुःखी असलेली, हतबल असलेली पद्मा जी रडत होती, तिच्या डोळ्यात पाणी होतं, त्या पद्मामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स दिसत असतो. कारण हर्षवर्धनने तिचा अपमान केलाय, तिचा स्वाभिमान दुखावलाय. कोणत्याही मुलीसाठी तिचा स्वाभिमान खूप महत्त्वाचा असतो आणि हर्षवर्धनने त्याच्या आबरूची किंमत ही पैशामध्ये केली आहे. ही गोष्ट पद्माला बिलकुल आवडलेली नाहीये. हर्षवर्धनला असं वाटत होतं की तो पद्माला पैशांचं आमिष दाखवेल, मी आजपर्यंत केलेल्या उपकारांची आठवण करून देईल, तिच्यावर आरडाओरडा करेल आणि पद्मा ही शांत बसेल. परंतु पद्मा आता एका वेगळ्याच कॉन्फिडन्सने पुढे आली आहे. तिचा स्वाभिमान दुखावला गेलाय आणि आता ती नक्कीच हर्षवर्धन विरुद्ध आवाज उठवणार, विक्रांत विरुद्ध पोलीस तक्रार करणार आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा नक्कीच मिळवून देणार असं वाटतंय. हर्षवर्धन
हा पद्माच्या खोलीबाहेर पडतो आणि त्याच वेळेस ऊर्जा ही त्याच्या समोर येते. हे दोघेही एकमेकांकडे रागारागाने पाहत असतात. तेव्हा ऊर्जा ही हर्षवर्धनला विचारते, तुम्ही येथे, याचा अर्थ तुम्ही सुद्धा पद्माला भेटायला आला आहात. तुम्ही काल तेथे पोलीस स्टेशनमध्ये आला, आज पद्माला भेटायला या चाळीतल्या गल्लीबोळ्यात आला. एवढे मोठे वकील ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, याचा अर्थ या केसमध्ये खूप दम आहे असंच दिसतंय. तर हर्षवर्धन ऊर्जाला म्हणतो, ती पद्मा कदम आहे ना, माझ्या घरी काम करते. तू तिला काय भरून दिलंय, तिचे काय कान भरलेत ना, हे जाणून घेण्यासाठी मी येथे आलो होतो. तर ऊर्जा हर्षवर्धनला म्हणते, तुम्ही येथे कशासाठी आला होतात ना, हे मला माहिती आहे. तुम्ही तिला मॅनेज करायला आला होतात का, भेटायला नाही? तर हर्षवर्धन म्हणतो, मॅनेज करणं, भेटणं हे सगळे शब्द आहे ना, तुझ्यासारख्या नवख्या वकिलाला शोभतात. कारण तुमचं ते कामच असतं. एखादा अशी मोठी केस शोधायची ज्याच्यामध्ये एखादा मोठ्या माणसाचा मुलगा, त्याचा होणारा जावई इन्व्हॉल्व असेल आणि मग त्यांच्याकडून पैसे उकळायचे. पद्माला तू चांगलंच मॅनेज केलं होतं. तिचे कान भरले होते की आपल्याला चांगले पैसे उकळता येतील. परंतु आता मी तिला समजावून सांगितलंय आणि यानंतर ती विक्रांतवर कोणतीही केस करणार नाहीये, कोणतीही पोलीस तक्रार करणार नाहीये. तर ऊर्जा चिडून म्हणते, मॅनेज करणारी आणि लाच खाणारी वकील मी नाहीये, तर ते तुम्ही आहात. आणि तुम्ही आजपर्यंत तेच केलंय. तुमच्यासारखी माणसं आधी उपकार करतात, मग लोकांवर अन्याय करतात आणि त्यांच्या अन्यायाला वाचा फोडायची वेळ आली की त्यांना उपकाराची जाणीव करून देतात. हा सगळा तुमचं थोतांड आहे, तुमचा प्लॅन आहे. परंतु पद्मा पोलीस केस करणार, तुमच्या जावयावर कोर्ट केस होणारच आणि त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळणारच, मी ती मिळवून देणार. हर्षवर्धन म्हणतो, तुला हे बोलायला खूप मजा वाटते की माझ्या विरुद्ध कोर्टात उभी राहणार, माझ्याशी आर्ग्युमेंट करणार. सगळ्या नवख्या वकिलांना ही खाज असतेच. पण जेव्हा ते माझ्यासमोर कोर्टात उभे राहतात ना, तेव्हा त्यांचा असा अपमान होतो की त्यांचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होतं. आणि तुझ्याबरोबर सुद्धा तेच घडेल. त्यामुळे तू या केसमध्ये न पडलेलंच बरं. तर ऊर्जा म्हणते, पाहू ना कोणाचं करिअर उद्ध्वस्त होतं आणि कोणाचं नाही होत. हर्षवर्धन म्हणतो, तुझ्यासारख्या वकिलांना कळलं असेल ना की विक्रांत हा माझा होणारा जावई आहे, माझ्यासारख्या मोठ्या वकिलाचा, आणि त्याचबरोबर तो आमदार शिर्केंचा मुलगा आहे. म्हणूनच तू त्या पद्माला सगळी पट्टी पडवली, पद्माला सगळं करायला सांगितलं. पण पद्मा ही माझ्या उपकाराखाली दबली आहे, ती असं कधीच करणार नाही. ऊर्जा चिडून म्हणते, तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते कोर्टात बोला, सी यू इन कोर्ट. तर हर्षवर्धन म्हणतो, इंग्लिश चांगलं आहे तुझं, यशवंतपेक्षा चांगलं आहे. पण एक लक्षात ठेवायचं, मला सी यू इन कोर्ट म्हणतेस ना, पण मी काय आहे हे तुला अजून माहीत नाहीये. मी लढलेल्या केसेस, माझ्या आर्ग्युमेंट आहे ना, लॉ स्कूलमध्ये शिकवल्या जातात तुझ्यासारख्या नवख्या वकिलांना. आणि तू माझ्याशी लढण्याची भाषा करते, मला हरवण्याची भाषा करतेस. एक लक्षात ठेवायचं, माझ्याशी लढायला गेली ना तर तुझं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होईल. तुझ्या बापाने जो मूर्खपणा केला ना, तो मूर्खपणा तू करू नकोस. ऊर्जा चिडून म्हणते, माझे बाबा मूर्ख नव्हते आणि तुम्ही काय आहात आणि माझे बाबा काय होते हे मला आता चांगलंच कळून चुकलंय आणि मी आता त्याचाच हिशेब चुकता करणार आहे. तुम्ही माझ्या बाबांबरोबर जे काही केलं ना ते सगळं मला कळून चुकलंय आणि आता मी तुम्हाला कोर्टातच पाहून घेईल. मी तुम्हाला कोर्टात नक्की हरवणार. हर्षवर्धन ऊर्जाला म्हणतो, मला कोर्टात हरवण्याच्या बाता करतेस का? आधी कोर्टात कसं लढायचं, कसं बोलायचं ते तर शिकून घे. मी तुला ऑफर दिली होती की माझ्या लॉ फर्ममध्ये काम कर, मला जॉईन कर, खूप पुढे जाशील. त्या गोष्टीचा अजूनसुद्धा विचार कर, ते विसरू नको. असं म्हणून हर्षवर्धन तेथून निघून जातो. ऊर्जा विचार करते, हर्षवर्धन जहागीरदार, मी काहीच विसरलेले नाहीये. तू माझ्या बाबांबरोबर काय केलं हे मी विसरलेले नाहीये, ते मी चांगलंच लक्षात ठेवणार आहे. आणि आता तू माझ्या बाबांबरोबर जे केलं ना तेच मी तुझ्याबरोबर करणार. मी तुलाच कोर्टात हरवणार, भर कोर्टात तुझा अपमान करणार. तू तुझ्या आयुष्यातली पहिली केस हरणार या पहिला केस लढणाऱ्या ऊर्जा यशवंत शिंदेकडून, असा ठाम निर्धार ऊर्जा व्यक्त करते. तर इकडे हर्षवर्धन गाडीजवळ येतो. शौर्य त्याला विचारतो, बाबा मला खरं खरं सांगा, तुम्ही पद्माला भेटायला का आला होतात? पद्माचा या कोर्ट केसशी काय संबंध आहे? तर हर्षवर्धन म्हणतो, तू या केसमध्ये न पडलेलंच बरं, तू यातून बाहेर राहा. शौर्य म्हणतो, का असं बाबा? तुम्ही तर मला प्रत्येक केसबद्दल सांगता,
माझ्याशी डिटेलमध्ये डिस्कशन करता. मग या केसमध्ये असं काय, तुम्ही मला का सांगत नाही आहात की नेमकं या केसमध्ये आहे तरी काय, या केसमध्ये कोणावर आरोप झाले आहेत, विक्टीम कोण आहे आणि तो गुन्हेगार कोण आहे हे तरी मला सांगा. तर हर्षवर्धन म्हणतो, नाही सांगू शकत. तुला म्हटलंय ना की मी तुला नाही सांगू शकत. तुझी जी क्युरिओसिटी आहे ना ती दूर ठेव. असं म्हणून हर्षवर्धन हा गाडीत जाऊ लागतो. पण शौर्य त्याला थांबवतो आणि म्हणतो, नाही जाणार. जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी नाही जाणार. हर्षवर्धन चिडून म्हणतो, तू माझा मुलगा आहे ना, तो घरी ये. पण येथे तू माझा सबऑर्डिनेट आहे. त्यामुळे मी जे सांगेल ते तू ऐकायला हवं. आणि कोणत्याही प्रोफेशनचे काही एथिक्स असतात. दिवसभर आपण कुठे कुठे जातो, आपण काय करतो, या गोष्टीची घरी चर्चा करायची नाही. घरात कोणाला त्याबद्दल सांगायचं नाही. आपलं प्रोफेशन वेगळं आणि आपलं पर्सनल लाईफ वेगळं. त्यामध्ये नेहमी अंतर ठेवायचं, हे लक्षात ठेव. आता चल घरी. असं म्हणून हर्षवर्धन हा शौर्याला गाडीत बसायला सांगतो. शौर्याला अनेक गोष्टी कळाल्यात की ही केस पद्मा कदमची आहे, जी त्याच्या घरात मोलकरीण म्हणून काम करते आणि त्याला चक्क हर्षवर्धन विरोधात कोर्टात उभं राहायचंय आणि पद्माच्या बाजूने साक्ष द्यायची आहे. पण या केसमधील गुन्हेगार तीर्थाचा म्हणजे त्याच्या बहिणीचा होणारा नवरा आहे हे अजून शौर्याला कळलेलं नाहीये. आणि त्यामुळेच हर्षवर्धन शौर्याला हे सांगत नाहीये. कारण हर्षवर्धनला माहिती आहे की शौर्य हा इमानदार आहे आणि तो नक्कीच विक्रांत विरुद्ध कोर्टात साक्ष देऊ शकतो आणि हर्षवर्धनच्या विरोधात जाऊ शकतो. त्यामुळे हर्षवर्धन हा शौर्यला जास्तीत जास्त या केसपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला या केसबद्दल जास्त डिटेल्स कळायला नको, हाच त्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे तो शौर्यला काही सांगत नाहीये. पण शौर्यला आज न उद्या हे सत्य कळणार आहे, एवढं मात्र नक्की. इकडे ऊर्जा ही पद्माच्या खोलीमध्ये येते. पद्मा खूप दुःखी होऊन तेथे बसलेली असते. ऊर्जा तिला विचारते, काय झालं, तो हर्षवर्धन जहागीरदार येथे कशाला आला होता. तेव्हा पद्मा खूप दुःखी असते आणि ऊर्जाला सांगते, ते मला पैसे द्यायला आले होते. आणि ती ते 2 लाख रुपये ऊर्जाला दाखवते. हे पैसे पाहून ऊर्जाला खूप वाईट वाटतं. तर पद्मा ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, ताई, आजपर्यंत मी हर्षवर्धन साहेबांना देव मानत होते. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं. पण आज त्यांनी माझ्या अब्रूची किंमत पैशामध्ये केली. त्यांनी मला सांगितलं की माझ्या जावयाविरुद्ध कोणतीही केस करायची नाही, माझ्या जावयाविरुद्ध कोर्टात लढायचं नाही. खरंच ते माझ्याशी खूप वाईट वागले आहेत. मला खूप वाईट वाटलंय. ऊर्जा सुद्धा खूप दुःखी होते आणि पद्माला म्हणते, पाहिलं का पद्मा, मी तुला सांगितलं होतं ना, जरी तू केस न करण्याचा निर्णय घेतला, तू पोलीस कंप्लेंट न करण्याचा निर्णय घेतला, तरी ते लोक तुला सुखाने जगू देणार नाही. त्या दिवशी तो विक्रांत तुला शोधत शोधत साईपर्यंत आला होता आणि आज हा हर्षवर्धन जहागीरदार तुला धमकी देण्यासाठी आलाय. त्यांनी तुझ्या अब्रूची किंमत पैशांमध्ये केली आहे. आता तूच विचार कर, कुणी ना कुणीतरी वाचा फोडायला हवीच ना या अन्यायाला. किती दिवस गरिबांनी अन्याय सहन करत राहायचा आणि या श्रीमंतांनी सत्तेच्या जोरावर, पैशाच्या जीवावर गरिबांवर अन्याय करत राहायचा. जर तू या प्रकरणाला वाचा फोडली, या अन्यायाला वाचा फोडली, तर तुझ्याकडून आदर्श घेऊन अशा अनेक मुली पुढे येतील आणि अशा गुन्हेगारांना नक्कीच चपराक बसेल. तूच ठरव आता काय करायचं. आणि हे सगळं ऐकून पद्माचा सुद्धा खूप कॉन्फिडन्स वाढतो आणि ती म्हणते, ताई, मी तक्रार करणार. आता थांबायचं नाही, मागे फिरायचं नाही, मी मागे हटणार नाही. मी त्या विक्रांत विरुद्ध पोलीस तक्रार करणारच. हे ऐकून ऊर्जाला सुद्धा खूप आनंद होतो. पद्माच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक असते, एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. आत्तापर्यंत रडणारी, घाबरणारी पद्मा ही हिमतीने उभी राहिलेली असते आणि हर्षवर्धनने जे काही केलंय, पैशांनी तिच्या अब्रूची जी काही किंमत केली आहे, त्यावरून तिचा स्वाभिमान दुखावला गेलेला असतो आणि हा दुखावलेला स्वाभिमान घेऊनच ती नव्या हिमतीने उभी राहिलेली असते. माझ्यावर झालेल्या अन्यायाचा मी बदला घेणारच, त्याची शिक्षा मी त्याला देऊन राहणारच, असं ती मनाशी ठाम ठरवते आणि ऊर्जाला सांगते की चला आपण पोलीस स्टेशनमध्ये FIR करायला जाऊया. त्यामुळे ऊर्जाला सुद्धा खूप आनंद होतो. मैत्रिणींनो, खरंच वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. हर्षवर्धन आणि पद्माचे जे काही सीन होते ते पाहायला सुद्धा मजा आली. त्यानंतर हर्षवर्धन आणि ऊर्जाच्या सीनमध्ये सुद्धा मजा आली. या दोघांची जी बाचाबाची आहे, एकमेकांबरोबर आर्ग्युमेंट करणं आहे, ते पाहायला खूप मजा आली. आज कोर्टाच्या बाहेर या दोघांचे सीन एवढे भारी होत आहे. मग जेव्हा कोर्टात हे दोघे एकमेकांना विरोधात ठाकतील, आर्ग्युमेंट करतील,
तेव्हा ही मालिका पाहायला खूपच मजा येईल एवढं मात्र नक्की. आणि मग पद्माचा एक नवीन चेहरा, तिचा नवीन ॲटिट्यूड पाहायला मिळाला, ते सुद्धा भारी वाटलं. आजचा एपिसोड तर भारीच होता, पण पुढील एपिसोडमध्ये शौर्याला एक मोठा धक्का बसणार आहे. कारण शौर्याला ऊर्जा सांगणार की पद्माचा विनयभंग ज्याने केला तो आमदार शिंदेंचा मुलगा विक्रांत शिंदे. आणि हे ऐकून शौर्याला जबर धक्काच बसेल की आपल्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याने हे सगळं केलंय. आणि मग तो पुढे काय करणार हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? या मालिकेत प्रत्येक एपिसोडमध्ये जे नवीन नवीन ट्विस्ट येत आहे ते आवडत आहे का? सगळ्यात भारी तर ऊर्जाचं कॅरेक्टर आहे आणि त्याच्यासमोर हर्षवर्धन सारखा जबरदस्त वकील आहे, अभिनेता आहे. हे एक दोघांची बाचाबाची, त्यांचे सीन्स पाहायला सुद्धा खूपच मजा येते एवढं मात्र नक्की. तर या मालिकेतील तुमचं फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे, फेवरेट ॲक्टर कोणता आहे, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.